मंडळी संध्याकाळची वेळ आहे, निरव शांतता आहे. तुम्हाला ते पाण्याचा मस्त खळखळ ऐकू येत असेल. बाजूलाच मोठा पर्या वाहतोय, संधी प्रकाश या वातावरणामध्ये. पक्ष्यांचा किलबिलाट आहे, पक्षी आपल्या घरट्याकडे परत चाललेत. आणि ही सगळी आमची भातशेती आहे, जी आम्ही प्रचंड आमची शेती आहे. पण आता मी फक्त आमच्या दाराजवळची शेती करतो, पण मॅन पॉवर नसल्यामुळे सगळी शेती करायला आम्हाला हे शक्य पण नाही आहे. आणि बघा मस्त तशी भातं हिरवीगार झालेली आहेत. काही ठिकाणी हलक्या हलक्या लोंबी यायला सुरुवात झालेली आहे. आणि ज्याला ताटपणा म्हणतात ना शेतीला, हा ताटपण आहे. बघा कशी छानपैकी हिरवीगार अशी शेती आमची झालेली आहे. शेती करतो याच्या मागे एक प्रामुख्यानं असं कारण आहे की परंपरा, हा वारसा हक्क आम्हाला टिकवायचा आहे. एक त्याचं मूळ कारण आहे. नाहीतर मग सगळी शेती ओसाडून जाईल, सगळ्या जमिनी ओसाड जातील. आणि आमच्या वाडवडिलांनी जे परिश्रम केले, जे मेहनत केली आहे, तर ते सगळं नष्ट होऊन जाईल. आणि मग आम्ही नाही केलं तर मग आमची पुढची पिढी ह्याच्याकडे डुंकून बघणार पण नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामुळे आम्हाला घरचं सकस आणि प्रदूषण विरहित आणि ज्याला म्हणतो ना ऑर्गॅनिक असं आम्हाला भात मिळतो ह्याच्यातून. आणि दुसरं आमची जी गुरं आहेत, त्या गुरांना चारा मिळतो. आणि याच्यातून पेंडा आम्हाला मिळतो, जो वर्षभर पेंडा आमच्या गुरांना पुरेल एवढा मुबलक आणि पुरेसा पेंडा आमच्याकडे असतो. आणि हा एवढा पेंडा आम्ही आमच्या गुरांना देऊन इतरही ज्यांची गुरं आहेत त्यांनाही आम्ही मग नंतर त्यांच्याकडे तुटवडा आला तर त्यांना असं गुरांसाठी म्हणून देतो. तर आम्हाला आता सध्या एवढी शेती करणं शक्य आहे. पुढच्या पिढीला असं म्हणजे आम्हाला वाटतं की आमच्या मुलांनी पण हे पुढे चालवावं, जेवढं त्यांना जमेल तेवढं इथे लक्ष द्यावं. आणि ह्या रूढी, ही परंपरा, ही संपन्नता कुठेतरी टिकवून ठेवावी. आणि त्याच्यातून आनंद, समाधान, बस ह्याच्या पलीकडे काही मिळत नाही. नमस्कार.